जय जय रघुवीर समर्थ। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ। निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। नमो आदिबोधात्मरूपा परेशा नमो हंसनारायणा निर्जरेशा। नमो ब्रह्मदेवा वसिष्ठा श्रीरामा नमो मारुति रामदासाभिरामा। श्रीराम रामामी तव दास दास म्हणता माते कशाचे भय। रामा जाईन ज्या स्थळी सुखघना होईल तेथे जय। रामाया भुवनत्रयी तुझ विणा नाही दुजा तारक। रामा तू सकलार्थ पूर्ण करिसी तू तातमी बालक। श्रीराम सह्याद्रीगिरीचा विभाग विलसे मंदार शृंगापरी। नामे सज्जन जो नृपे वसविला श्री उर्वशीचे तिरी। साकेताधिपती कपी भगवती हे देव ज्याचे शिरी। तेथे जागृत रामदास विलसे जो याजना उद्धरी। जय जय रघुवीर समर्थ असं सर्वांना वंदन केलेलं आहे. विघ्नहर्ता गणेश आहे, सद्गुरू आहेत, ज्याने आमच्या जीवनातला अज्ञानरूपी अंधकार नाहीसा केला आणि ज्ञानाचा प्रकाशाने आमचं जीवन अगदी उजळून टाकलं. अशा सद्गुरूंना वंदन केलेलं आहे. तिसरं वंदन अर्थातच मारुती स्वरूप अशा समर्थ रामदास स्वामींना केलेलं आहे. नुकताच हनुमंत जन्मोत्सव झालेला आहे आणि हनुमंताचं हे साक्षात रूप म्हणजे समर्थ रामदास स्वामी आहेत. अनेक वेळेला मारुती स्वरूपामध्ये त्यांनी अनेकांना दर्शनही दिलेलं आहे. अशा मारुती स्वरूप अशा समर्थांना वंदन केलेलं आहे. पुढचं वंदन समर्थांचं जे आराध्य दैवत आहे प्रभू रामचंद्र त्यांना वंदन केलेलं आहे. त्यामुळे हा प्रभू रामचंद्र जर का आमच्या पाठीशी असेल तर कशाची भीती वाटणार नाही. कारण तो कोण आहे, तो तात आहे आणि आपण बालक होत त्याचे. आणि जसं मुलाचे सगळे लाड किंवा हट्ट वडील पुरवतात तसा हा प्रभू रामचंद्र हा रामराया आपल्या पाठीशी आहेत आणि म्हणून त्याला प्रार्थना केली. आणि पाचवं वंदन केलेलं आहे तो सह्याद्रीगिरीचा सज्जन गडावर समर्थांच्या अस्तित्वाच्या खुणा आजही सापडतात अशा सज्जन गडाला वंदन केलेलं आहे. तिथे जागृत रामदास विलसे जो या जना उद्धरी असं म्हटलेलं आहे. सगळ्या लोकांचा उद्धार करणारे असे समर्थ रामदास स्वामी ज्या गडावर आजही आहेत त्या सज्जन गडाला वंदन केलेले आहे. आणि श्रोते आपल्यातल्या हृदयस्थ परमेश्वराला वंदन करून आजच्या या आत्मारामाच्या दुसऱ्या समासातल्या काही ओव्या मागच्या वेळेस पाहिल्या होत्या. आता पुढच्या ओव्यांना आपण प्रारंभ करतोय. या दुसऱ्या समासाचं नावच आहे मुळी माया निरूपण. माया निरूपण पहिल्यांदा तर त्याग निरूपण पाहिलं होतं आपण. त्याग निरूपणामध्ये जे नाशिवंत आहे ते सगळं टाकून द्यायला सांगितलं होतं. गुरुनी शिष्याला सांगितलं की जे जे नाशिवंत असेल तुझं समागमे न येईल, तुझ्याबरोबर जे येणार नाही ते सगळं टाकून दे, तू मला दे. पण मला दे म्हणताना समर्थ हेही स्पष्ट करतात की त्याची मला काही गरज नाही, पण तुला ती त्यागाची सवय लागावी म्हणून मी हे द्यायला सांगतोय तुला. आणि म्हणून हे तुलाही नको आहे मलाही नको आहे, पण हे टाकलं असतं त्याच्यामध्ये तुझं हित आहे, तुझं कल्याण आहे, तुझा लाभ आहे असं म्हणून ते त्याग निरूपणामध्ये त्यागाच्या सगळ्या गोष्टी सांगितल्या होत्या. काय टाकायचं आणि काय घ्यायचं, काय ग्राह्य आहे आणि काय हेय आहे. टाकून द्यायच्या काही गोष्टी असतात त्या टाकून दिल्या की एक हलकेपणा येतो शरीरामध्ये म्हणा, घरामध्ये म्हणा आणि एकूणच व्यक्तिमत्वामध्ये काही गोष्टी काढूनच टाकाव्या लागतात. जसे दुर्गुणसुद्धा काढावे लागतात ना. दुर्गुण काढून टाकले की आपोआप सद्गुणच उरतात. म्हणजे जसं मूर्तिकाराच्या बाबतीत म्हणतात, मूर्तिकाराने एकदा फार सुंदर मूर्ती बनवली आणि सगळे लोक त्याची अगदी प्रशंसा करायला लागले
की किती सुंदर मूर्ती बनवली, किती छान हुबेहूब मूर्ती आहे, अगदी त्याच्यातले बारकावे, त्याचे नाक, डोळे, अलंकार सगळे किती सुंदर बनवले. तेव्हा तो मूर्तिकार अतिशय विनयाने म्हणाला की मी काहीच नाही केलं. मी काय केलं तर मी अनावश्यक भाग काढून टाकला आणि मग त्या दगडातच ती मूर्ती होतीच, ती आपोआप प्रकट झाली. फक्त अनावश्यक भाग तो छिन्नीने काढून टाकला. आपल्याला सुद्धा काय टाकायचं हे आधी कळलं पाहिजे. नेमकं ज्याला आपण कवटाळून बसतो ते खरं तर काहीच शाश्वत नाही आहे. ते आपल्याबरोबर येणार नाही. त्या सगळ्या गोष्टी नाशिवंत आहेत. म्हणजे आपण कशाला कवटाळतो, कशामध्ये अडकतो. घरदार, मुलं बाळं, संसार, नातेवाईक, मित्र, हितचिंतक या सगळ्यामध्ये किंवा या दृश्य विश्वाच्या पसाऱ्यामध्ये आपण सगळे अडकलेलो आहोत. तेच तर टाकायला पाहिजे. ते टाकलं की पुढचा रस्ता मोकळा होतो. म्हणजे समजा बघा, एखाद्या चौकामध्ये पुष्कळ रस्ते येऊन मिळतात, 4 रस्ते तर मिळतात, पण कुठे जायचं नाही हे कळलं, त्या रस्त्यावर फुली मारली की जिथे जायचे तो रस्ता आपल्याला स्पष्ट दिसायला लागतो. या जगामध्ये सुद्धा, या विश्वामध्ये, या ब्रह्मांडामध्ये सगळी सरमिसळ झालेली आहे. नाशिवंत गोष्टी पण आहेत आणि त्या नाशिवंत गोष्टीमध्येच तो अविनाशी आत्मा आहे, अविनाशी परमेश्वर या सगळ्यामध्ये आहेत. मग काय टाकायचं हे कळलं. या ज्या नाशिवंत गोष्टी आहेत त्या टाकून दिल्या. कारण तो कसा आहे, अविभक्तांच्या भूतेषु विभक्तमिवच स्थितम. तो वाटतो वेगळा, बरं का, वाटतो वेगळा, पण तो वेगळा नाही, तो सगळ्यामध्ये एकच आहे. हत्तीमध्ये जो आहे तोच मुंगीत आहे, जो डायनासोरमध्ये आहे तोच फुलपाखरामध्ये आहे, जो वेगाने धावणाऱ्या घोड्यामध्ये जो आहे तोच संथ अशा गोगलगाईमध्ये आहे. सगळीकडे तोच आहे हो. डोंगर, नद्या, पर्वत, किनारे या सगळ्यामध्ये सिंह, ससा, किडा, मुंगी सगळ्यामध्ये तोच भरलेला आहे. मग आपल्याला जे नाशिवंत आहे, जे मटिरियलिस्टिक आहे ते फक्त टाकायचे आणि जे शाश्वत आहे, जे चिरंतन आहे, जे आपल्याला पुढे मार्ग दाखवणार आहे, ज्याच्यामध्ये आपलं कल्याण आहे ते घ्यायचे. आणि यालाच म्हटलेलं आहे आत्मानात्म विवेक. हा जमला की सगळाच मार्ग सोपा झालाच म्हणून समजा. आता हे सगळं सांगत असताना हा त्याग तर सांगून झाला. आता हा त्याग कुठे आहे, कसा करायचा, तर तो मायेचा त्याग करायचा आहे. त्या शिष्याने विचारलं नक्की काय टाकायचं. कळलं मला नाशिवंत टाकायचं, पण नेमकं काय टाकायचं. मग तेव्हा समर्थ म्हणजे गुरु सांगतायत की ही सगळी माया आहे ना, त्या मायेने काय केलेलं आहे. दुसऱ्या ओवीमध्ये, माया निरूपणाच्या दुसऱ्या ओवीमध्ये म्हटलंय, अनंत ब्रह्मांडा ऐसी ढिसाळे, मायेनी रचली विशाळे, ते तुमचे कृपेचे निबळे, विरती स्वानंद डोही. ही नुसती रचना केली, एकावर एक ठोकळे रचलेले आहेत. पण ते ठोकळे कसे आहेत, समर्थांची भाषा बघा किती गोड आहे. ढिसाळे, ढिसाळमध्येच त्याचं फोलपणा आलेला आहे, मिथ्यत्व आलेलं आहे, त्याचा तकलादूपणा त्याच्यामध्येच कळतोय. ठिसूळ आहे, ढिसाळ. ही माया काही टिकणारी नाही आहे. मग ती कशात विरून टाकायचे, विरघळून टाकायचे, तर एकदा ज्ञानाचा जलामध्ये ही सगळी माया ही विरघळून जाते. बरं, ज्ञान केवढं आहे, आत्मज्ञान केवढं आहे, परमेश्वर परमात्मा केवढा आहे, तो अनंत ब्रह्मांडाहून पुष्कळ मोठा आहे. या सगळ्याला कवेत घेणारा तो आहे. मागच्या वेळेस आपण पाहिलं होतं, मागच्या भागामध्ये, भूजल तेज समीरख, रविशशी काष्ठादिकी असे भरला, स्थिरचर व्यापून अवघे, तो जगदात्मा दशांगुळे उरला. असा सगळ्याला व्यापून राहणारा जो जगदात्मा आहे, जगदीश्वर आहे, त्याचं ज्ञान झालं ना की त्या ज्ञानामध्ये हे सगळे ढिसाळं विरघळून जाते. मातीचं ढेकूळ एखाद्या बादलीभर पाण्यात टाकलं की ते क्षणात विरघळून जातं. तशी ही माया आहे. म्हणून या मायेला विरघळवून टाकायचे. आता हे सगळं सांगत असताना शिष्याच्या लक्षात आहे, शिष्य काही साधा शिष्य नाही, विचक्षण शिष्य आहे. आणि म्हणतोय की तुम्ही जे सांगितले ते मला माहिती आहे बरं का. आता स्वामीने जे इच्छिले ते पाहिजे अंगीकारले. आणि गुरुसेवा करणारा हा शिष्य जो आहे तो गुरु आज्ञेचं पालन करतो. आणि म्हणून तो म्हणतोय की मी तुमच्या आज्ञेचं पालन करीन, पण तुम्ही मला कधी उपेक्षू नका बरं का, तुम्ही मला कधी अंतर देऊ नका, असंही म्हटलेलं आहे. आणि तेव्हा म्हटलेलं आहे मी आता नक्की काय टाकायचं सांगा. मला एवढं कळलं नाशिवंत टाकायचं, पण मला तुमच्यासारखं व्हायचं आहे. मज दातारे करावे आपण ऐसे. शिष्य हा जेव्हा गुरुची आज्ञा तंतोतंत पाळतो, गुरुने सांगितल्याप्रमाणे आचरण करतो, काही दिवसांनी तो शिष्यच गुरुपदावर बसतो.
मला तुमच्यासारखं व्हायचं आहे असं शिष्य म्हणतोय. आणि मग गुरु त्याच्या एक 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 संदेहाचं निरसन करतात. एक 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 ज्या संशयाच्या गाठी आहेत ना त्याच्यामध्ये, मागच्या वेळेला आपण गाठीबद्दल सुद्धा पाहिलं होतं. या ग्रंथी म्हटलेलं आहे संस्कृतमध्ये, त्या गाठीला ग्रंथी म्हटलेलं आहे. आता ह्या ग्रंथी हळूहळू उकलायच्यात. सगळा गुंता झाला नाही का संसारामध्ये. आम्ही त्या आसक्तीमध्ये इतके अडकलेलो आहोत, हेही पाहिजे तेही पाहिजे, सगळं बाह्य विश्वामध्ये आम्ही गुरफटत अतिशय त्या पसाऱ्यामध्ये अडकवून घेतलेलं आहे स्वतःला. या गाठी हळूहळू करत उकलायच्यात. बंधनापासूनही उकलल्या गाठी असं व्हायला पाहिजे. मग एक एक गाठ उकलत गेली त्या गाठीच्या आत काहीच नसतं. गाठीच्या आतमध्ये स्पेस म्हणजे असते ती शून्यात्मक स्पेस असते, काहीच नसतं गाठीच्यामध्ये. आणि या गाठीबद्दल उपनिषदामध्ये पण फार सुंदर सांगितलं आहे बरं का. अगदी मुंडक उपनिषदामध्ये सांगितलं आहे, एकदा का ते आत्मज्ञान झालं, सद्गुरूंची कृपा झाली, सद्गुरूंनी बोध केला, आत्मज्ञान झाल्यावर सगळ्या गाठी सुटून जातात. कशा? भिद्यन्ते हृदय ग्रंथीही. हृदयामध्ये सुद्धा एक गाठ आहे, त्या गाठ आहे ती भिद्यन्ते, त्याचा भेद केला जातो, ती सोडवली जाते. भिद्यन्ते हृदय ग्रंथीही छिद्यन्ते सर्व संशयाः. ती गाठ निघाली की सगळे संशय संपूनच जातात, त्याचं पूर्णपणाने निराकरण करता येतं. आणि पुढे म्हणलेलं आहे क्षीयन्ते चास्य कर्माणि. आणि त्याची कर्मसुद्धा क्षीण होतात, लय पावतात. म्हणजेच त्या कर्माचं कुठलंच बंधन त्या शिष्याला पडत नाही. केव्हा आपण तस्मिन् दृष्टे परावरे, त्या परमात्म्याचं दर्शन झालं की संशय राहत नाही, सगळ्या गाठी मोकळ्या होतात, कर्मबंधनातून मुक्तता होते असं सांगितलेलं आहे. आता ह्या गाठी सोडवायच्यात. आपल्याही अंतरंगामध्ये कितीतरी गाठी पडलेल्या आहेत, ग्रह आहेत म्हणजे ग्रंथी आहेत. आणि ह्या ग्रंथी कशा आहेत? त्या आपल्याला बंधनात टाकतात. खरं म्हटलं ना तर आत्मस्वरूप कसं आहे ते नित्य आहे. आणि दृश्य विश्व जे डोळ्यांनी दिसतंय ते अनित्य आहे, ते क्षर आहे, ते संपणारं आहे. असा जो कोणी निश्चय करतो त्याला म्हटलेलं आहे आत्मानात्म विवेक. आता विवेक म्हणजे तरी काय हो? एकात ना एक आपण बघणार आहोत बरं का. हा आत्माराम पाहताना काही शब्दांची व्युत्पत्तीसुद्धा बघूया ना. त्या निमित्ताने आपल्याला आणखीन सर्वांगीण त्याचं ज्ञान प्राप्त करून घ्यायचे. पण हे फक्त शाब्दिक ज्ञान नाही बरं का, याच्या खोलात जायचे. पण खोलात जाण्यासाठी सुद्धा शब्दच आवश्यक आहेत ना. मग विवेक म्हणजे काय आहे? तर विवेकमध्ये विच धातू आहे, विच. तिसऱ्या गणाचा धातू आहे विच. याचा अर्थ म्हणजे त्याचं रूप असं चालतं वैवेक्ती किंवा वैविकते असं त्याचं रूप चालतो. किंवा सातव्या गणाचा आहे विनाक्ती किंवा विंगते अशी त्याची रूपं चालतात. पण अर्थ काय आहे? विच म्हणजे विंचरणे. आपण केस विंचरतो म्हणजे काय करतो? नीट नेटकं करतो किंवा त्याचे भाग करतो. भांग पाडतो म्हणजे काय करतो? त्याचे भाग करतो चांगलं दिसण्यासाठी. मग हा विषसुद्धा असंच आहे, ह्याचे भाग करायचे. सगळी सरमिसळ झालेली आहे. धान्य आणि खडे एकमेकात मिसळले. मग आपण काय करतो? व्यवहारातसुद्धा खडे बाजूला करतो, भूस त्याचे जे टर्फल आहेत ते सगळं बाजूला करतो, जे मुख्य धान्य आहे ते घेतो अन्नासाठी. इथंसुद्धा या संपूर्ण ब्रह्मांडामध्ये सगळी सरमिसळ झाली. त्याच्यातलं अनावश्यक आहे ते काढून टाकायचे आणि आवश्यक तेवढं घ्यायचे. म्हणजेच विंचरायचंच आहे ना एक प्रकाराने. विंचरणे, भाग पाडणे किंवा निर्णय करणे असा त्याचा अर्थ आहे विच धातूचा. किंवा अगदी इंग्लिशमध्ये सांगायचं झालं तर डिस्क्रिमिनेट करणं, जज करणं, डिटरमाइन करणं असेही त्याचे अर्थ आहेत. आता आपल्याला निश्चय करायचा आहे. कोण निश्चय करू शकतो? जो विचक्षण शिष्य आहे, शहाणा आहे, हुशार आहे, चतुर आहे, त्याला हा विवेक करता येतो. म्हणजे ह्या ऐहिक किंवा ज्या अनात्म गोष्टी आहेत त्या काढून टाकायच्या, त्याच्यामध्ये काढून टाकायच्या म्हणजे आपण बाजूला सारायच्या नाही आहे, आपण त्याच्यामध्ये अडकणं सोडून द्यायचं आहे. आणि मग ज्या ग्राह्य आहेत, ज्या टिकणाऱ्या आहेत, ज्याच्यामुळे माझं अंतिमतः अंततोगत्वा कल्याण होणार आहे त्याच गोष्टी फक्त घ्यायच्या आहेत. म्हणजे या सगळ्या पारिभाषिक संज्ञा आपल्याला समजून घ्यायला पाहिजे. पारमार्थिक गोष्टींविषयी आवड निर्माण झाली पाहिजे, रुची निर्माण झाली पाहिजे आणि अनावश्यक गोष्टी टाकून द्यायच्या. एवढं केलं तर गुरु म्हणतात की शिष्या तुझं कल्याण होईल.
हे तर शिष्याचं बोलणं शिष्य म्हणतोय ना की मला तुमच्यासारखं व्हायचं आहे. हे बोलणं ऐकून आता गुरु काय म्हणतात बघा, ऐकून शिष्याचे बोलणे स्वामी म्हणती सावध होणे. तू म्हणतोयस ते बरोबर आहे शिष्या, पण तू आता ॲलर्ट हो, सावध हो, दक्ष हो आणि अवधान देऊन घेणे अनंत पद. तुला जे हे आनंद पद पाहिजे ना, त्याच्यासाठी आधी तुला अवधान द्यायला पाहिजे. आणि सावधानामध्ये सुद्धा अवधान आहे, अवधान. अवधान देणं म्हणजे लक्ष देणं, नीट ऐकणं, लक्षपूर्वक. आपण पुष्कळ गोष्टी ऐकत असतो नाही का, व्यवहारात सुद्धा कानावर पुष्कळ गोष्टी पडत असतात, पण त्या नाही महत्त्वाच्या. कानावर पडणं वेगळं, पण एखादी गोष्ट आपण अगदी लक्षपूर्वक ऐकतो. इथे आता गुरु सांगतात शिष्याला की तू अवधान दे, लक्षपूर्वक ऐक. किंवा अगदी इंग्लिशमध्ये म्हटलं तर हिअर वेगळं आणि लिसन वेगळं. हिअर, टू हिअर, HEAR, हिअर म्हणजे ऐकणे, पण लिसन म्हणजे काळजीपूर्वक ऐकणं. किंवा मराठीमध्ये सुद्धा ऐकणं आणि परिसणं असं शब्द आहेत. मग परिसायचे, लक्ष देऊन ऐकायचे, ॲलर्ट राहा. आणि हे आता गुरु शिष्याला काय सांगतात, कारण आता काहीतरी महत्त्वाचं सांगणार आहेत, मार्मिक सांगणार आहेत. आणि म्हणून आता गुरु सांगतायत की तू लक्ष दे बरं का. शिष्या बहुमन घाली, याच्यामध्ये तू तुझं मन घाल. बघा ना, आपल्या कानावर नुसत्या गोष्टी पडतात तेव्हा आपलं काही मन त्याच्यात असतं तसं नाही. कधी कधी मन वेगळीकडे असलं की कान आहेत ऐकू येते, पण तरीसुद्धा माझं लक्ष नसेल तर मला नेमकं काही ऐकू येत नाही. असं नेहमीच होतं बरं का. म्हणजे रेडिओ लावलेला असतो घरामध्ये, TV लावलेला असतो, मी काहीतरी स्वयंपाक करत असते, माझा मुलगा येतो आणि क्रिकेटची मॅच लावून तो बाहेर गेलेला होता. तो म्हणतो की अगं आई काय स्कोअर झाला. मी म्हणते मला नाही बाबा माहिती, मला नाही माहिती, कारण माझं लक्ष नव्हतं. ऐकत होते ना, TV चालू होता, रेडिओ चालू होता, मी ऐकत होते, मला कान आहेत, मला श्रवण क्षमता आहे, तरीसुद्धा ऐकू आलं नाही, कारण लक्ष नाही घातलं ना. मग आता नुसतंच ऐकायचं नाही आहे, या कानाने ऐकून त्या कानाने सोडायचं नाही, लक्ष घालायचे. म्हणून आता गुरु सांगतात शिष्या बहुमन घाली, आता बाष्कळता राहिली. बघा ना, अध्यात्मामध्ये सुद्धा कितीतरी उदाहरणं द्यावी लागतात, कितीतरी दृष्टांत द्यावे लागतात. पण दृष्टांत महत्त्वाचे नाही आहेत. दृष्टांतामुळे कल्पना स्पष्ट होते, त्यामुळे दृष्टांतापेक्षा सिद्धांत महत्त्वाचा आहे. मग आता बाकीचे सगळे विचार सोडून दे बरं का. आता बाष्कळता राहिली, येथे वृत्ती चंचल केली, तरी बुडशी संदेह सागरी. आता जर का तू चंचल मनाने ऐकायला लागलास माझं, तर तुझं आणखीन ते संशय वाढतच जातील, कमी नाही होणार. मग जेव्हा सद्गुरूंचं वचन ऐकायचं असतं तेव्हा पूर्ण श्रद्धेने, पूर्ण लक्ष देऊन, अवधान देऊन, कारण लहान लहान शब्दामध्ये सुद्धा सद्गुरूंचा बोध दडलेला असतो. शब्दात कशाला, शब्दामधल्या अंतरामध्ये सुद्धा. आणि म्हणूनच असं म्हटलं ना, गुरोस्तु मौनम व्याख्यानम. गुरु बोलले नाही तरीसुद्धा शिष्याला खरं तर समजायला पाहिजे. जेव्हा गुरु शिष्यांची वेवलेन जुळते ना, तेव्हा ते बरोबर गुरु न बोलता सुद्धा कळतं. आपण म्हणतो ना, शब्दा वाचून कळले सारे, शब्दांच्या पलीकडले, असं जाणवायला पाहिजे. आणि म्हणून गुरु म्हणतात आता लक्ष देऊन ऐक. आता बघा ना, कारण का सांगतायत, पण शिष्याला आपल्यासारखं करायचं आहे. शिष्यानेच प्रश्न विचारला होता, मला तुमच्यासारखं व्हायचं. आता खरंच ज्याला आत्मसाक्षात्कार करून घ्यायचा असेल, त्याच्या जीवनामध्ये एकाग्रतेला फार महत्त्व आहे. एकाग्र आपण पाहिलं होतं, मागच्या वेळेस हे पाहिलं होतं, एकाग्रतेला महत्त्व आहे. आणि म्हणून ज्याला एकाग्रता साधली त्याला सगळं आपोआप आकलन होतं, त्याच्या जीवनामध्ये काहीच अशक्य काहीच नाही आहे. आणि म्हणून आता एक अवघड विषयाला सद्गुरू हात घालतात आणि म्हणून म्हणतात की आता लक्ष देऊन ऐक बरं का शिष्या. इथपर्यंत आपल्या मागच्या भागामध्ये झालं होतं, त्याची थोडीशी उजळणी झाली आपली. आता बघूया आजचा श्लोक काय आहे. गुरु सांगतायत, अग्निसंगे लोह पिटे, तेणे तयाचा मळ तुटे, मग परिसेसी झगडता पालटे, लोखंडपण तयाचे. व्यवहारातलंच उदाहरण आहे नाही का. अग्निसंगे लोह पिटे, अग्नीमध्ये लोखंड टाकलं तर पहिल्यांदा काय होतं,
त्याच्यावरचा जो मळ असतो ना, त्याच्यावरती जो गंज चढलेला आहे किंवा इतर काही धूळ बसलेली आहे, ती सगळी जळून खाक होते. तेणे तयाचा मळ तुटे, त्याचा मळ निघून जातो. मग परिसेसी झगडता पालटे लोखंडपण तयाचे. आणि मग परिसाने त्याच्यावर ठोकलं, झगडता म्हणजे ठोकलं, आघात केला की मग त्या लोखंडाचं लोखंड पण निघूनच जातं आणि ते साक्षात सोनं होतं, असं म्हटलेलं आहे. पुढची ओवी काय आहे बघूया आणि मग त्याचं स्पष्टीकरण पण बघूया. तयाचा मळ झडेना, पण कुणाचा? काही असे लोक असतात, तयाचा मळ झडेना, काही केला तरी झडत नाही आणि अभ्यंतर कळेना. पहिल्या ओवीच्या विरुद्ध ही दुसरी ओवी. तयाचा मळ झडेना आणि अभ्यंतर कळेना, तरी ते सहसा पालटेना मृत्तिका रूपे. एका शिष्याचं सांगितलंय, अग्नीबरोबर त्याचा मळ निघून जातो आणि परिसाने स्पर्श केला, आघात केला की त्याचं सोनं होतं. पण दुसऱ्या प्रकारचे जे शिष्य आहे ना, त्यांचा काही मळ जातच नाही. मग त्यांचं अंतरंगही कळत नाही आणि त्यांचं सोन्यातही रूपांतर होत नाही. म्हणजे बघा ना, लोखंडाचा गंज जर का गळून पडला नाही तर त्याचा अंतर्भागच प्रगट होत नाही, त्याच्यातलं जे खरं लोखंड आहे तेही प्रगट होत नाही. आणि मग त्या गंजामुळे लोखंड काही केल्या, कितीही परिसाचा स्पर्श केला तरी ते लोखंड पालटतच नाही, त्याचं काही सोनं होत नाही. असा हा व्यवहारातला सिद्धांत आहे. आता बघा आणखीन, आता खोलात बघूया. हे तर सिद्धांत कळले आपल्याला, दृष्टांत कळले, आता सिद्धांताकडे जायचे. आत्मा, अंतःकरण आणि शरीर या सगळ्याचा मिळून जीव बनत असतो. पण ह्या जीवामधलं अंतःकरण पण नाशिवंत आहे आणि शरीर पण नाशिवंत आहे. मग टिकणारा कोण आहे, चिरंतन कोण आहे? तो फक्त आत्मा आहे. अंतःकरण आणि शरीर हे दोन्ही अनात्मा आहेत आणि म्हणून तो अविनाशी जो आत्मा आहे, जो टिकणारा चिरंतन जो आत्मा आहे आणि नाशिवंत शरीर यांच्या मिश्रणानेच हे सगळं शरीर किंवा जीव तयार होत असतो. बघा, आत्मा कसा आहे? मूळचा आत्मा असीम आहे, अमूर्त आहे, अनंत आहे. या आत्म्यावर त्या अनात्म्याचं आवरण आलेलं आहे, त्याचं कव्हर आलेलं आहे, त्याचं आच्छादन आलं आहे आणि म्हणून तो मूर्त बनतो, सीमित बनतो, शांत बनतो. आणि त्या आवरणाने काय होतं? त्याचा आनंद लोपून जातो. आवरण घातल्यामुळे मूळ त्याचं स्वरूप प्रगटच होत नाही, त्याचा आनंद लोपून जातो आणि मग तो अज्ञानी किंवा दुःखी असल्याप्रमाणे वाटायला लागतो, देहाशी तादात्म्य झाल्यामुळे. वस्तुतः आत्मा हा आनंदरूपच आहे, त्याच्याकडे दुःख नाही, संकट नाही, काही नाही आहे. पण ह्या देहाशी तादात्म्य झाल्यामुळे, हे आवरणावर आवरण बसल्यामुळे तो दुःखी वाटायला लागतो. आता बघा, या मूळ आत्मस्वरूपावर साचलेला आणि त्या मूळ आत्मस्वरूपाला झाकणारा जो मळ आहे तो नाहीसा करण्यासाठी फार सुंदर उदाहरण दिलं आहे. जीवाला त्या वैराग्याच्या भट्टीमध्ये टाकावं लागतं. वैराग्याच्या भट्टीमध्ये, त्या अग्नीमध्ये तापवून 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 त्याचा सगळा मळ निघून जातो. मग त्याच्यावर विवेकाचे घाव घालायचे. परीस म्हणजे कुठला इथे? विवेकाचे घाव घातले की मग ते अज्ञान गळून जातं. आधी त्या अग्नीमध्ये तो जळून जातो, मग विवेकाने ती सगळी धूळ आहे, ती घाण आहे, तो गंज आहे, तो सगळा झटकून टाकायचा आहे. आणि मग त्या सद्गुरूप स्वरूप परिसाचा स्पर्श झाला की त्या जीवाचंच सोनं होतं. जीव हा जीव राहत नाही, तो शिव होऊन जातो, ईश्वर स्वरूप होतो. हे झालं पहिल्या ओवीचं. दुसऱ्या ओवीमध्ये सांगितलेलं आहे, पण ज्यांचं वैराग्य प्रखर नसतं, वैराग्याचा अग्नी प्रज्वलित झालेला नाही आहे, त्या जीवाचं काही आवरण गळूनच पडत नाही. त्यामुळे आतलं जे मूळ स्वरूप आहे ते काही केलं प्रगटच होत नाही. वरचा मळ तसाच राहिल्यामुळे परिसस्पर्श घडतो, पण तरीसुद्धा त्याचं काही सोन्यात रूपांतर होत नाही. आता हा जरी दृष्टांत असला तरी आपण व्यवहारात सुद्धा बघतो ना, कितीतरी लोक सद्गुरूच्या सानिध्यात राहतात, अगदी त्यांच्या जवळ असतात, पण तरीसुद्धा वैराग्य कमी पडतं आणि म्हणून ते तसेच राहतात, कोरडे ठणठणीत राहतात, त्यांच्यामध्ये काहीही परिवर्तन होत नाही. किंवा एका ठिकाणी अशी उपमा दिली आहे, ती सुसर असते की नाही, सुसर पाण्यात राहते. आता पाण्यामध्ये कुठलंही धान्य टाकलं की ते मऊ होतं नाही का? काही टाका, गहू, तांदूळ, मटकी, कडधान्य काहीही टाकलं की ते जरा मऊ होतं. पण ही सुसर
वर्षानुवर्ष त्या पाण्यात राहून काही मऊ काही होत नाही, तिचा कडकपणा काही ती सोडत नाही. अशा या शिष्यांचं असंच होतं. सद्गुरूच्या सानिध्यात राहून सुद्धा त्यांना काही प्राप्त होत नाही, ते जसेच्या तसे कोरडे ठणठणीत राहतात. पण ज्यांना सद्गुरूंचा उपदेश लागतो ते मात्र आमूलाग्र त्यांच्यामध्ये परिवर्तन होतं. किती परिवर्तन होतं. आमचे कबीरजी तर काय सुंदर सांगतात अहो. कबीरजी म्हणतात, सद्गुरूंच्या उपदेशापूर्वीचा मी आणि सद्गुरूंच्या उपदेशानंतरचा मी किती बदल झालाय माझ्यामध्ये. पहिले तो मन कागा था, पहिले तो मन कागा था, कागा म्हणजे कावळा होता, करता जीवन घात, काय वाटेल ते खात होता, वाटेल ते चिवडत होता, काही त्याला अर्थ नव्हतं. पहिले तो मन कागा था, करता जीवन घात, अब तो मन हंसा भया. आता माझं मन हंस झालेलं आहे, मोती चुगी चुगी खात. आणि आता हंस काय करतो, मोत्याचा चारा खातो. आणि म्हणून सद्गुरूंच्या स्पर्शाने उपदेशाने मी आता हंस झालेलो आहे. आणि आता बरोबर मला कळतंय की घाणेरड्या वस्तू कुठल्या आहेत आणि मोती काय आहे. त्यामुळे ह्या नीर क्षीर विवेक ज्याला जमतो त्याला हे सगळं जमायला लागतं. आणि मग तो शिष्य आहे ना, तो शिष्य राहतच नाही. अद्वैत तत्त्वज्ञान त्याच्या अगदी रोमरोमामध्ये भिनून जातं. त्याला ह्याचीही अनुभूती येते की एकच परमात्मा सगळीकडे व्यापून राहिलेला आहे. आकार भिन्न आहेत, रंग रूप नाम भिन्न आहेत, पण सगळीकडे तो एकच परमात्मा व्यापून आहे. सगळी रूप आहेत ती त्याचीच आहेत, इथे दुसरा कोणी नाहीच. सगळं विश्व दिसते ते एका परब्रह्माचंच स्वरूप आहे. तोच अनेक रूपांनी प्रगट झालेला आहे. सर्वांभूती तोच एक व्यापून राहिलेला आहे. याचा अनुभव आला की तो द्वैत भाव पूर्णपणाने लोपून जातो आणि मग सर्वं खल्विदं ब्रह्म असा अनुभव येतो. हे आता महावाक्यातलं आहे, सर्वं खल्विदं ब्रह्म. पण कबीरजी फार सुंदर साध्या सोप्या शब्दात सांगतात, मै लागा उस एक से, मै लागा उस एक से. आता एक कोण आहे, एकमेव अद्वितीय परब्रह्म आहे. सद्गुरूंनी माझी त्या परब्रह्माशी गाठ घालून दिली. मी आणि परब्रह्म एकच झालो. मै लागा उस एक से, एक भया सब माही. आणि सगळीकडे त्या एकत्वाचाच अनुभव यायला लागला. सब मेरा मैं सब नका, सगळं माझंच आहे आणि मी सगळ्यांचं आहे अशी अनुभूती येते. तहा दुसरा नाही. परत सगळं पूर्ण दोहा बघूया. मैं लागा उस एक से, एक भया सब माही, सब मेरा मैं सब नका, तहा दुसरा नाही. तिथे दुसरं नाहीच हो. सगळीकडे एकत्वाचीच अनुभूती येते. सर्वभूतस्थमात्मानं सर्वभूतानिच्छात्मनी. सगळीकडे एकच स्वरूप अनुभवायला येतं आणि सगळ्यांमध्ये त्याच एकाची अनुभूती येते असं कबीरजी म्हणतात. आता बघा, सद्गुरू कृपा झाली की त्या खऱ्या खोट्याचा निवाडा करता येतो. तोपर्यंत आम्हाला कळतच नाही खरं काय आणि खोटं काय. नेमकं आम्ही आकर्षक गोष्टीला म्हणजेच या मायेला भुलत असतो. नीट निर्णयच करता येत नाही. त्यामुळे आता मात्र एकाच व्यक्तीच्या जीवनामध्ये त्या अज्ञानी जीवापासून ते ज्ञानी साधकापर्यंत कसं परिवर्तन होतं, प्रवास कसा घडतो त्याचंच चित्रण ह्या दोह्यात केलेलं आहे. आणि समर्थांच्या या ओवीत सुद्धा हेच आपल्याला बघायला मिळतं. 7वी आणि 8वी ओवी आत्ता आपण पाहिली. पुढे बघूया आता. म्हणून नाशिवंत तितुका मळ. म्हणून आता तू काय कर, म्हणून नाशिवंत तितुका मळ, तुवा त्यजावा अमंगळ. तू तो टाकूनच दे. तो गेलिया तूच केवळ आहेस बापा. तो मळ फक्त काढून टाकायचं की आतमध्ये तुझं दिव्य आत्मस्वरूप आहे रे. तो गेल्यावर तूच आहेस. तरी आता तू पुढे काय सांगतायत बघा सद्गुरू. तरी नाशिवंत ते तू जाण, माया माईक जाईल विलया. ही जी माया आहे ना ती सगळी नाशिवंत आहे. आणि जे जे मायेने उत्पन्न झालेले आहे त्याचा सगळ्याचा कधी ना कधीतरी विलय होणार आहे. ते सगळं संपणार आहे. ते मायेचा विस्तार प्राण सखया ऐक सांगतो. शिष्याला किती संबोधन वापरतायत हो सद्गुरू. प्राण सख्या म्हणतायत. ते मायेचा विस्तार प्राण सखया. अरे तू माझा आहेस ना, माझा प्राण सखा आहेस. तुला मी सांगतो आता ऐक, लक्ष देऊन ऐक, अवधानपूर्वक ऐक.
जेवढं जेवढं काही नाशिवंत आहे ना, ते सगळं मलिन आवरण समजायचं आहे. त्या अनिष्ट मलाचा फक्त तू त्याग कर. एकदा का ते आवरण गळून पडलं की मग तूच फक्त शिल्लक राहशील. तो जो मळ गेला की आतलं जे दिव्य तेजस्वी रूप आहे ते तुझंच आहे रे. अरे प्राणसख्या, आत्तापर्यंत जे जे नाशिवंत म्हणून तुला सांगितलं ते सगळं मायेची निर्मिती आहे. सगळं जे नाशिवंत आहे ती सगळी मायेची निर्मिती आहे. आणि जे जे माया निर्मित असतं ते सगळं नाशिवंत असतं. या मायेचा आता तुला विस्तार सांगतो बरं का शिष्या, लक्ष देऊन ऐक. बघ आता फार महत्त्वाची, मोलाची, मर्माची गोष्ट सांगतायत. आत्मदर्शन होण्यासाठी नवीन काही निर्माण करावं लागत नाही. आपल्याला वाटतं ना खूप अभ्यास करायचा आहे, कुठेतरी जायचं आहे, प्रवास. अहो कुठे जायचं नाही, इथेच ठाईचं बैसोनी करा एकचित्त. आवडीने तो अनंत आळवावा. त्या इथे बसूनच, कुठे जायचं नाही, काही निर्माण करायचं नाही, काही करायचं नाही, असंच. त्यामुळे निर्माण काही करावं लागत नाही. आणि नाशिवंताच्या नादी लागल्यामुळे आपली काय अवस्था झाली आहे, आपलं मूळ स्वरूप आहे ते पडद्याच्या आड गेलेलं आहे, त्या पांघरुणाच्या आत गेलेलं आहे. आणि म्हणून त्या नाशिवंताचा नाद सोडायचा आहे. ते आवरण, ते आच्छादन, तो मळ फक्त काढून टाकायचा आहे. मग काय होईल, पूर्वी साचवलेलं जे नाशिवंत आहे ते निस्तरायचे. आत्ता जरी जाग आली असली तरी ह्याच्यापूर्वी पुष्कळ मी नाशिवंत साठवलेले, आसक्तीमध्ये अडकले. घर, बंगला, गाडी, घोडे, नातेवाईक, बायका, मुलं सगळ्यामध्ये मी अडकलो होतो. आधी ते निस्तरायचे, आत्तापर्यंत साठवलेलं निस्तरायचे आणि पुढे नवीन काही गोळा करायचं नाही आहे. मग असं पुढेही गोळा करायचं नाही, मागचं सगळं काढून टाकलं की मग बॅलन्स काय होणार आहे, नील, काहीच शिल्लक राहणार नाही, शून्य बॅलन्स राहणार आहे. मग अशा रीतीने ते आवरण पूर्ण निघून गेलं की मग ते झडलं की मग त्या पडद्याआड लपलेलं जे स्वरूप आहे, दिव्य तेजस्वी असं आत्मस्वरूप आहे, ते आपोआप स्पष्ट होईल, प्रगट होईल. आणि मग तिथेच प्रगट होणार नाही आहे, तर जिकडे तिकडे त्याच परब्रह्मतत्वाचा, आत्मतत्वाचा साक्षात्कार, ते स्वरूप तुला अनुभवायला येईल. आता ह्याच्या सगळ्या प्रक्रिया तर आम्हाला कळली, पण ह्याच्यामध्ये अडथळा आहे तो फक्त मायेचाच अडथळा आहे. ही करू पण देत नाही. आम्ही मळ झटकायला गेलो तर ती माया आणखीन आकर्षक रूप घेऊन आम्हाला भुलवायला बघत असते. अघटित घटना पटी अशी माया, अशी ही माया आहे. पण ही माया कशी आहे, अहो त्याचीच शक्ती आहे, त्या ईश्वराचीच ती शक्ती असल्यामुळे ती सुद्धा कशी आहे, ती अमूर्त आहे, ती असीम आहे, ती अनंत आहे. आणि या दृश्य विश्वाच्या ती कुठे भरलेली आहे, काना कोपऱ्यामध्ये तिचा अपार असा विस्तार आहे. परब्रह्मस्वरूप तर आहेच सगळीकडे ओतप्रोत भरलेलं. ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्याम जगत, ते तर आहेच आहे. पण त्याचीच शक्ती असल्यामुळे ती पण सगळीकडे भरलेली आहे. अहो धुळीच्या कणात सुद्धा ती आहेच आहे. ती कुठे नाही असं नाहीच आहे. जसा तो सगळीकडे आहे तशी ती सगळीकडे आहे. पण तो सत्य आहे आणि ही मिथ्या आहे, एवढाच फरक आहे. पण ती सगळीकडे पसरलेली, विस्तार, अफाट विस्तार आहे. आता ते अधिक कळायला पाहिजे. आम्हाला कळतच नाही. ती सूक्ष्म दृष्टी येण्यासाठी सद्गुरूंची कृपा आवश्यक आहे. सद्गुरूंनी बोध केल्यावर मग आम्हाला थोडं थोडं कळायला लागतं. आणि मग ही माया कशी आहे, ती नाशिवंत आहे. पण नाशिवंताची व्याख्या तरी काय आहे, नाशिवंताची व्याख्या बघूया, म्हणजे मग आपल्याला निवाडा करायला थोडं सोपं जाईल, नाही का. बघा, जे माझं आहे ते मी नाही. जे जे माझं आहे ते सगळं नाशिवंत आहे. कशाला मी माझं म्हणते, माझी वही, माझा अभ्यास, माझी साडी, माझं घर, माझी गाडी, माझी मुलं, माझा संसार, सगळं मी माझं म्हणते. माझी शाळा, माझे शिक्षक, अहो सगळं, माझी आई वडील, भाऊ बहीण, सगळे माझं जे म्हणते ते माझं आहे. म्हणजे मी ते नाही आहे ना. माझं मन, माझी बुद्धी, माझा अहंकार, माझं शरीर, म्हणजे शरीर म्हणजे मी नाही आहे, मन म्हणजे मी नाही आहे. माझी छत्री आहे समजा, पण छत्री म्हणजे मी आहे का. माझा मोबाईल म्हणजे मी आहे का. मोबाईल वेगळा, मी वेगळं. मग तू म्हणजे नक्की आहेस तरी कोण.
सगळं काढून टाकायचं, सगळ्या एक एक गोष्टी एलिमिनेट करत जायच्या आहे. जे उरेल ते मी आहे. ज्याला मी माझं म्हणते ते सगळं माझं नाही आहे. म्हणजे माझं नाही आहे, माझं आहे पण मी नाही आहे. मग सगळं नाशिवंत आहे. आणि जो कोणी मी दिखाऊ मी ज्याला म्हणते आहे, ही मी आहे, या देहाला मी म्हणते, पण हा मी खरा नाही आहे. हा तोतया आहे, खोटा आहे, मिथ्या आहे. तोही नाशिवंतच आहे, पण खरा जो मी आहे तो मात्र अविनाशी आहे, अमूर्त आहे, अव्यक्त आहे, अनंत आहे. त्याचा अनुभव हाच तर परमार्थ आहे. त्याचा अनुभव घेता यायला पाहिजे, हाच तर परमार्थ आहे. सगळ्या साधना करायच्या त्या या खोट्या मीला हाकलून द्यायचे आणि खऱ्या मीला जागा द्यायची. एका नाट्यगीतामध्ये म्हटलंय बरं का, असूनी खास मालक घरचा म्हणती चोर त्याला. मालकालाच तुम्ही विसरलात आणि जे बाकीचे जे गोळा केलेले आहेत ना, भोजन भाऊ ज्याला म्हणतात, अशी मंडळी जी गोळा केली आहे त्यांना तुम्ही तू म्हणतोय, स्वतः मी म्हणतोय. किती चुकीचं आहे. त्या मीला राजसिंहासनावर बसवायचे आणि या सगळ्या चोरांना, हे बाकीचे खोटारडे जे आहेत, दिखाऊ जे आहेत, तोतया जे आहेत, त्या सगळ्यांना एक एक करून हाकलून देणं हेच तर साधन आहे. साधना म्हणजे स्वत्व जाणणं आहे, मीची ओळख करून घेणं आहे. आणि मीच्यावर हे जी बाकीची सगळी बंधनं पडली आहेत ना, ती काढून टाकणं, त्यालाच तर खरं साधना म्हणतात. मग करायची ना आपण साधना. कशी करायची साधना? आपण म्हणतो बघा, आज ना मी इतकं काम केलं, इतकी चालून आले, इतके गड पर्वत चढून आले की माझं शरीर अगदी ठणकतंय. ठणकतंय कोण? मी असं म्हणत नाही मी ठणकते आहे. माझं शरीर ठणकतंय, माझे पाय दुखत आहेत, माझं डोकं दुखतंय. म्हणजे डोकं म्हणजे मी नाही, माझं डोकं आहे ना, म्हणजे मी कोणीतरी वेगळी आहे. माझं डोकं, माझे पाय, माझं शरीर म्हणजे मी नाही. हे आता काढून टाकलं, शरीर म्हणजे मी नाही. बरं, मी कधी कधी म्हणते की मला ना अगदी मन लावून अभ्यास करायला आवडतो. माझं मन मी त्याच्यात अगदी ओतते. आता माझं मन म्हटलं ना, म्हणजे मन म्हणजे मी नाही आहे. माझं मन म्हणजे मी कोणीतरी वेगळीच आहे आणि त्या वेगळ्याचा कोणाचं तरी ते मन आहे. माझं मन मला असं सांगते, माझ्या मनाचे साक्षीने मी वागतो. म्हणजे मन वेगळं, तू वेगळास. शरीर म्हणजे तू नाही ठरलं, मन म्हणजे तू नाही हे पण ठरलं. बरं, कधी कधी मला वाटतं की बुद्धी म्हणजे मी आहे, बुद्धी निर्णय घेते ना. पण आपण तसंही कधी कधी म्हणतो की ऐन वेळेला माझ्या बुद्धीने मला अगदी दगा दिला. पेपर होता गणिताचा, पण माझी बुद्धीच चालली नाही, मला काही ती गणितं आली नाहीत. बुद्धीने दगा दिला, माझ्या बुद्धीने दगा दिला. माझी बुद्धी म्हणजे मी बुद्धी नाही आहे. म्हणजे शरीर म्हणजे मी नाही, मन म्हणजे मी नाही, बुद्धी म्हणजे मी नाही. कारण सगळ्या गोष्टी या विकारी आहेत. अहो, जी मी लहानपणी होते ती आत्ता कुठे? लहानपणी मी स्कर्ट घालायचे, मी 2 वेण्या घालायचे, मी शाळेत जायचे दप्तर घेऊन, ती मी आत्ता नाही आहे ना. मग ती मी नाही आहे तरीसुद्धा मी काय म्हणते की अगं ती मीच आहे. पण हा सगळा भ्रम आहे. हो, तू वेगळी आहेस या सगळ्यापेक्षा. त्यामुळे शरीराला 6 विकार आहेत. अस्ति, जायते, विपरिणमते, वर्धते, अपक्षीयते आणि प्रणश्यती. हे 6 विकार शरीराला आहेच आहेत. पण तो आत्मा अविकारी आहे. म्हणजे शरीर म्हणजे मी नक्कीच नाही. मग मन काय करतं? मन संकल्प आणि विकल्प सारखे करत असतं. हे हवं आणि हे नको. मला सुख हवं, दुःख नको. मला अगदी गार वारा पाहिजे, आत्ता उन्हाच्या झळा नकोत, असं मी म्हणत असते. हे हवं आणि हे नको. मला गोड खायला पाहिजे आणि तिखट नको आहे, कडू नको आहे, असं जेव्हा मी म्हणतो तेव्हा संकल्प विकल्प करत असते. पण संकल्प विकल्प तरी टिकणारे कुठे असतात? लहानपणी जी मला भाजी आवडत नव्हती ती आता इतकी मनापासून आवडते. शेपूची भाजी समजा मला आवडत नव्हती, आता किती बदलल्या. म्हणजे मन बदललं, बुद्धी बदलली, शरीर बदललं, सगळंच तर बदललं. मग तू काय आहेस? तू आहेस तरी कोण? त्यामुळे हे मन शरीर मी नाही. बरं, मग बुद्धी म्हणजे तू आहेस का? अहो नाही, ती सुद्धा मी नाही. कारण स्मरणशक्ती हा बुद्धीचा धर्म आहे. मग ती स्मरणशक्ती एखाद्याची तल्लख असते, एखाद्याची कमी असते, एखाद्याला विसरायला होतं, एखादा अडाणी असतो, एखादा अतिशय बुद्धिमान असतो. म्हणजे हे सगळे गुणधर्म आहेत, हे बुद्धीच आहेत, हे तुझे गुणधर्म नाही आहे. मग तू कोण आहेस? आहेस तरी कोण? मन तू नाही, बुद्धी तू नाही, शरीर तू नाही.
तेच तर आमचे आचार्य सांगतात, मनोबुद्धी अहंकार चित्तानि नाहम न च श्रोत्र जिह्वे न च घ्राण नेत्रे न च व्योम भूमी न तेजो न वायुर चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. मी कोण आहे हे सगळं बाजूला 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 करत गेल्यावर उरतं काय? ते फक्त चैतन्य उरतं. चित आनंद रूप, चिदानंद रूप शिवोहम. मी शिव आहे, मी जीव नाही आहे, मी शिव आहे हे ओळखायला यायला पाहिजे. आणि म्हणून या सगळ्यातनं मुक्तता करून घ्यायची. बुद्धी म्हणजे मी नाही हे सुद्धा समजायला पाहिजे. मत्त स्मृती ज्ञानमपोहनांच्या 15व्या अध्यायामध्ये म्हटलेलं आहे. स्मृती म्हणा, ज्ञान म्हणा, हे सगळं माझ्यापासनं निर्माण झाले, पण मी म्हणजे बुद्धी नाही आहे. या सगळ्याच्या पलीकडे जायचे, मीला ओळखायचे. आता हे ओळखता ओळखता पुढे गुरु काय म्हणतात? अहम ऐसे जे स्फुरण तेची मायेचे लक्षण तये मायेपासून त्रिगुण गुणापासून भूते. 11वी ओवी आहे. अहम ऐसे जे स्फुरण तेची मायेचे लक्षण. बघा आता आपण बघूया. आता पंचमहाभूत भूता गुणापासून भूते म्हटलेलं आहे. आता भूत म्हणजे पंचमहाभूत कुठली आहेत? पृथ्वी आप तेज वायू आकाश. सृष्टी रचली सावकाश. येथे दृश्य आणि अदृश्य सकल माया. आता बघा सगळंच बघूया. अहम ऐसे जे स्फुरण तेची मायेचे लक्षण आहे. सगळ्यात अडथळा कुठे आहे हे सगळं आम्हाला शब्दाने कळतंय. तो मळ झटकायचा, वैराग्याच्या अग्नीमध्ये तापवायचं, विवेकाचे घण त्याच्यावर घालायचे की तो सगळा मळ निघून जाईल आणि ते तेजस्वी आत्मस्वरूप व्यक्त होईल, प्रगट होईल. कळलं हो, पण वळतंय कुठे? का वळत नाही? पण मध्ये येतो तो अहम, मीपणा हा सगळ्यात मोठा धोका आहे, सगळ्यात मोठी अडचण आहे. आणि या केवळ परमात्म्याच्या ठिकाणी मी आहे असं सूक्ष्म भान पहिल्यांदा निर्माण झालं. स्वतःचे ते स्मरण हेच मायेचं खरं रूप आहे. जेव्हा त्याला स्फुरण झालं मी आहे, त्याच्यातनंच तर ही माया निर्माण झाली. त्याची शक्ती त्याच्यामधनं बाहेर पडली आणि या मायेपासून मग पुढे काय झालं? आधी ती मूळ माया होती, सगळ्या शक्तींचं अधिष्ठान तिथे मूळ मायेमध्ये. पण नंतर ती झाली गुणक्षोभिणी माया. गुणांचा क्षोभ झाला. आधी हे त्रिगुण होते ना, ते साम्यावस्थेमध्ये होते. आधी होतेच मूळ मायेमध्ये सुद्धा, पण ते साम्यावस्थेमध्ये होते. साम्यावस्था म्हणजे काय? समजा एखादी, आता समजा मी उभी आहे आणि मला 3 ठिकाणाहून तिघांनी ओढलं, तर कुठे सगळ्या तिघांची शक्ती जर का सम असेल तर मी कुठेच ओढली जाणार नाही, मी एका ठिकाणी स्थिर राहील. मायेमध्ये सुद्धा हे त्रिगुण होते, पण ते साम्यावस्थेमध्ये होते, समप्रमाणात होते. ही साम्यावस्था ढळली आणि मग तिच्या गुणांचा क्षोभ झाला. त्या क्षोभ झाला म्हणून तिला म्हटलेलं आहे गुणक्षोभिणी माया. मग त्या मायेपासून सत्व रज तम हे 3 गुण निर्माण झाले आणि त्या गुणांपासून पुढे काय झालं? ही पंचमहाभूत झाली. बघा, पहिल्यांदा ते स्फुरण झालं, अहम ऐसे स्फुरण. त्याच्यातून ती मूळ माया जन्मली. या मूळ मायातली साम्यावस्था ढळल्यामुळे गुणक्षोभिणी माया झाली. मग ते गुण त्याच्यातनं बाहेर पडले. या गुणापासून झाली पंचमहाभूत. गुणापासून भूते. आता मग पुढे काय झालं? पंचमहाभूत कोण आहे? पृथ्वी आप तेज वायू आकाश. या पंचमहाभूतांपासून पहिल्यांदा अव्यक्त आणि नंतर व्यक्त सृष्टी रचना निर्माण झाली. बघा किती सुंदर वर्णन केलेले आहे. सृष्टीची उभारणी कशी झाली? या पंचमहाभूतांपासून प्रथम अव्यक्त आणि नंतर व्यक्त अशी सृष्टी रचना क्रमाक्रमाने सावकाश सृष्टी रचली. सावकाश एका दिवसात झालं नाही बरं का. हे सगळं हळूहळू अब्जावधी वर्षामध्ये गेली. पहिल्यांदा आकाश निर्माण झालं, मग त्या आकाशामध्ये हालचाल झाली, मग वारा निर्माण झाला. तो वारा एकमेकावर घासल्यामुळे तिथनं तेज निर्माण झालं. तेजापासनं आप निर्माण झालं आणि ते आप जल आळल्यामुळे पृथ्वी निर्माण झाली. आणि ह्या सगळ्याला अब्जावधी वर्ष लागले. एका दिवसात झालेलं नाही आहे बरं का. म्हणजे ही सगळी सृष्टी रचना ही माया निर्मितच आहे, मायेनेच निर्माण केलेली आहे. मूळ परमात्मा स्वरूप कसं आहे? ते एकच एक आहे. म्हणजे ते अद्वय आहे, ते अखंड आहे. त्यालाच आपण म्हणतो सद्वस्तू. समर्थांचा खास शब्द आहे वस्तू म्हटलेलं आहे.
वस्तू म्हणजे व्यवहारातली नाही, जी सद्वस्तू आहे, जी टिकणारी आहे, जी चिरंतन आहे, प्रलयानंतर सुद्धा जे टिकणार आहे ती सद्वस्तू आहे. आता ह्याच एकाच ही सद्वस्तू म्हणजे तो एकच परमात्मा आहे. या परमात्म्यामध्ये हे काठोकाठ भरलेलं विश्व आपल्याला प्रत्ययाला येतं. विश्व कसं आहे, ठासून भरलेलं आहे, घनदाट भरलेलं आहे. आणि या घनदाट विश्वामध्ये तो आणखीन घनदाट भरलेला आहे. मूळ खरा परमात्मा एकटाच आहे, एकच एक आहे, पण त्याच्या शक्तीने आणि त्याच्या संमतीमुळे तो अनेकपणाने त्या मायेच्या रूपाने या विश्वामध्ये विलसत असतो, दिसत असतो, प्रगट होत असतो. कारण परमात्म्याची शक्ती आहे ती माया आहे. तीच त्याला काय करते, त्या एकरूपाला ती अनेक रूपं देते, नटवते काय, सजवते काय, नाम काय देते, रूप काय देते. बघा ना, एका पानांचा रंग हिरवा म्हटला तरी हिरव्या रंगामध्ये किती शेड्स आहेत. फुलं लाल लाल म्हटली तरी लाल रंगामध्ये जास्वंतीचा लाल रंग वेगळा, गुलाबाचा वेगळा, अगदी डेलियाचा लाल रंग, प्रत्येक कमळाचा लाल रंग वेगळा. म्हणजे लाल रंगामध्ये सुद्धा किती छट आहे. हे सगळं कुणी केलं, ह्या मायेने केलं. खरा तो एकटाच होता, त्याला इतक्या प्रकाराने नटवलंय, सजवलंय, त्याची अनेक रूपं त्याला साकार करते ती. आणि त्या रूपांना पाहता पाहता ती निराकारामध्ये घेऊन जाते. बघा हा, एकातनं अनेक आणि अनेकातनं एकाकडे नेणारी ही सगळी मायाच आहे. आपल्याला भुलवते अनेक आकर्षक गोष्टींच्या मोहामध्ये आपल्याला पाडते आणि पुन्हा त्या अनेकातनं पुन्हा त्या एकाकडे नेणारी सुद्धा मायाच आहे. ही माया त्या परमात्म्याला न सोडता त्याच्याच अधिष्ठानावर आपली करामत दाखवायला लागते. तिचे सगळे आविष्कार जे आहेत ना, ते सगळे मायेचे आविष्कार आहेत. पण कुशावर, ते अधिष्ठान त्याचे, परमात्म्याच्या अधिष्ठानावर रंगमंच त्याचा आहे, त्याच्यावर ही नाटकं करत असते, कितीतरी गुण उधळत असते ही माया. आता बघा, परमात्म स्वरूप कसं आहे, ते अविनाशी, हे नक्की झालं, हे खरं आहे. पण त्याच्यातून माया जे काही आकाराला आणतं ते सगळं नाशिवंत आहे. अधिष्ठान परमात्म्याचं आहे, पण त्याच्यावर जे आकाराला आलेलं आहे ते सगळं नाशिवंत आहे, संपणार आहे. आपण जे विश्व अनुभवतोय ना, आपण रोज बाहेर जातो, घरात बघतो, सगळ्या गोष्टी आपल्याला वेगवेगळ्या दिसत असतात. काही गोष्टी आवडतात, काही नाही आवडत. अगदी बाजारात गेल्यावर सुद्धा काही गोष्टी अतिशय आपल्याला आकर्षक वाटतात, त्या घ्याव्याशा वाटतात. पण हा सगळा मायेचाच पसारा आहे. या सगळ्या व्यक्त विश्वाचं बीज कशात आहे, ते सगळं मायेमध्ये. माया म्हणजे अव्यक्तपणाची परिसीमा आहे आणि क्रमाक्रमाने तिला व्यक्त रूप येत राहते. ती सुद्धा दिसत नाही, ती सुद्धा अव्यक्ताची परिसीमा आहे, पण ती त्या परब्रह्माला व्यक्त स्वरूपामध्ये असं सादर करत असते, आपल्या पुढे प्रेझेंट करत असते. आता बघा, ही मूळ मायेपासून गुणक्षोभिणी माया, मग पंचमहाभूत, मग विश्व, गुणमायेपासून दृश्य अशा विश्वापर्यंत सगळी जी सृष्टी रचना घडते आणि ती मोडते पण. बघा ना, घडवणारी पण मायाच आहे, मोडणारी पण ती मायाच आहे. ती विनाशी आहे. शेवटी मूळ मायासुद्धा ती परब्रह्मामध्ये विलीन होऊन जाते, कारण ती त्याची शक्ती आहे. त्यांनी सगळं आवर्त घेतलं. भातुकलीमध्ये कसं करतात मुली, आधी सगळा संसार मांडतात, चूल बोळकी, भांडी कुंडी, भात करतात, पोळपाट लाटण्यामध्ये पोळ्या करतात, भाजी करतात, डबा भरतात, काय काय करत असतात. सगळं झालं की पुन्हा तो पसारा एका टोपलीमध्ये ठेवतात. माया तशीच आहे. सगळं मांडते पुष्कळ मांडलेलं आहे तिने, पण तिला कंटाळा आला ना, तिचं मन भरलं की ते सगळं एका ह्याच्यात गोळा करून ठेवणार आहे ती. अशी ही माया आहे. या माया, त्याच्यातनंच आपल्याला त्या मायेचंच प्रकृतीचं रूप काय हेही आपण मागे पाहिलेले, पण परत बघणार आहोत. आता बघा, पुढच्या ओवीमध्ये काय म्हणतात, एक माया दो ठाई वाटली, प्रकृती आणि पुरुष झाली, जैसी दो दिसांची बोली, एकची परवा. काय उदाहरण आहेत, एकापेक्षा एक उदाहरणं दिलेली आहेत समर्थांनी आत्मारामामध्ये. परवा शब्द वापरतो मराठीमध्ये आपण. परवा म्हणजे काय आहे, परवा मी मुंबईला जाणार आहे आणि परवा मी कोल्हापूरमध्ये होते. कुठला परवा? दोन्हीकडे परवा शब्द वापरला आहे, पण एक आहे तो भविष्य काळाचा आहे आणि एक आहे तो भूतकाळाचा आहे. मी इथेच बसलेली आहे. परवा मी मुंबईला जाणार आहे आणि परवा मी कोल्हापूरला गेले होते. काय कळलं? शब्द एकच आहे, पण विभाग दोन ठिकाणी झाले, भविष्यकाळ आणि भूतकाळ.
त्यामुळे आज आणि उद्या हे शब्द त्याच्यामध्ये लपलेत, दिसत नाही आहे. उद्याच्या नंतर परवा येणार आहे आणि कालच्या आधीसुद्धा परवाच होता. म्हणजे हे शब्द सगळीकडे अंतर्भूत असतात. त्याचप्रमाणे मूळ माया आहे ती एकच आहे, पण दोन ठिकाणी विभागून ती पुरुष आणि प्रकृती होते. बघा आता आणखीन खोलात जाणार आहोत. सृष्टीची उभारणी कळली, संहारणी पण थोडी आपण जाणून घेतली. आता हे प्रकृती पुरुष काय प्रकरण आहे? प्रकृती म्हणजे काय आणि पुरुष म्हणजे काय? त्याला सुद्धा गीता अपरा प्रकृती आणि परा प्रकृती म्हणते. परा याचा अर्थ आहे पलीकडची आणि अपरा म्हणजे अलीकडची. अलीकडची आहे ती प्रकृती आहे आणि पलीकडचा आहे तो पुरुष आहे. बघा आता थोडं समजून घेऊया. त्यामुळे मूळ माया एकच आहे, पण दोन ठिकाणी ती विभागली गेलेली आहे. मायेपासून निर्माण झालेल्या या विश्वामध्ये चेतन आणि अचेतन असे दोन प्रधान घटक आढळतात. चेतन आणि अचेतन. एक आहे तो मटिरियलिस्टिक आहे आणि एक आहे तो एनर्जेटिक आहे. बघा आता जेव्हा त्या परब्रह्मातनं ही माया निर्माण झाली ना, तेव्हापासूनच या शक्तीचं साम्राज्य आहे. या शक्ती कशी आहे? ती जी पोटेन्शियल एनर्जी त्याच्यामध्ये होती, पोटेन्शियल एनर्जी कन्व्हर्टेड इंटू कायनेटिक एनर्जी. चलशक्तीमध्ये त्याचं रूपांतर झालं. त्याची शक्ती होतीच, पण त्याचं रूपांतर चलशक्तीमध्ये झालं. मग आता चलशक्तीमध्ये जरी झालं तरी या विश्वामध्ये एक आहे चैतन्य आणि एक आहे जड. हा देह आहे ना आपला, तो जड आहे, पण तो आतमध्ये जे चैतन्य आहे ते मात्र चित स्वरूप आहे. त्याच्यामध्ये चैतन्य, आणि म्हणूनच आपल्याला हात हलवता येते, बोलता येते, चालता येते, खाता येते, पिता येते. चैतन्य आहे म्हणून देह आहे. जड चैतन्याचा संयोग झाला की जीव बनतो असं आपण पाहिले. आता त्या एकाच मायाशक्तीचे हे दोन्ही आविष्कार आहेत. जड काय आणि चेतन काय, चर काय आणि अचर काय, हे सगळे तिचेच आविष्कार आहेत. संवेदनशील जे जिवंत चेतना आहे त्याला म्हटलेलं आहे पुरुष. जी जिवंत चेतना, ज्याला जाणीव म्हटलेलं आहे समर्थानी दासबोधामध्ये, ती चेतना जी आहे त्याला पुरुष म्हटलेलं आहे. आणि जी जड अचेतन अशी प्रकृती आहे तिला प्रकृती म्हटलेलं आहे. जड अचेतनाला प्रकृती म्हटले आणि चैतन्यशील संवेदनाला पुरुष म्हटलेलं आहे, किंवा त्यालाच पराप्रकृती आणि हिला अपराप्रकृती असंही म्हणतात. आता चेतनाला व्यक्त होण्यासाठी प्रकृतीची आवश्यकता आहे. चैतन्य हे व्यक्त होऊ शकत नाही. चैतन्य आहे, सगळ्या या संपूर्ण ब्रह्मांडामध्ये चैतन्य भरून राहिलेलं आहे, पण चैतन्य काही म्हणजे काहीही करू शकत नाही. एक टाचणी, एक सुईसुद्धा चैतन्याला उचलता येत नाही. मग त्याला जडाची गरज लागते. माझ्या आत्म्याला पाहता येत नाही, माझ्या आत्म्याला काहीच काम करता येत नाही, पुस्तक वाचता येत नाही, अभ्यास करता येत नाही, आत्मा काही करू शकत नाही. पण आत्मा ह्या प्रकृतीच्या माध्यमातून कार्यरत होतो. तोच ऑर्डर देतो, तोच सगळं करतो. तो काहीच करत नाही, पण माझे डोळे पाहतात, माझ्या हाताने मी लिहिते, माझ्या पायाने मी चालते. म्हणजे चेतनाला व्यक्त होण्यासाठी जे माध्यम लागतं ती प्रकृती आहे. आणि प्रकृती ही स्वतंत्र नाही आहे, तिला स्वतःला एकटीला काही करता येत नाही. प्रकृती ही पराधीन आहे, त्याच्या स्वामित्वाखाली ती कार्यरत होते. त्यामुळे ती पुरुषाच्या अधीन आहे. पण दोन्ही तत्व ही एकमेकाशिवाय अपूर्ण आहेत. थोडं कठीण वाटतंय ना? असू दे, पण आपल्याला कठीण अभ्यासायचं. पण त्या अभ्यासानंतर जो आनंद मिळणार आहे तो वेगळा आहे. सगळंच कसं सोपं मिळणार? थोडं अवघड वाचायला पाहिजे, थोडं अवघड जाणून घ्यायला पाहिजे. पेपरमध्ये सुद्धा, अगदी प्रश्नपत्रिकेमध्ये सुद्धा डिफिकल्ट लेव्हल वाढत नेतात ना. आपल्याला सुद्धा थोड्या कठीण पातळीकडे जायचं आहे, तरच आपल्याला त्या आत्मानंदाची, आत्मज्ञानाची प्राप्ती होणार आहे. बघतोय आपण प्रकृती आणि पुरुष. प्रकृती ही जड आहे, अचेतन आहे, आणि पुरुष मात्र चैतन्यशील आहे. पण दोघांच्या संयोगामुळेच हे सगळं जीव घडतो आणि हे सगळे जी हालचाली आहेत, या सृष्टी रचना ह्या दोघांच्या संयोगामुळेच झालेले आहेत. आणि हेच अर्धनारी नटेश्वराचं रूप आहे. त्याच्या वाचून ती नाही आणि तिच्या वाचून तो नाही. अगदी अमृतानुभवामध्ये सुद्धा शिवशक्ती सामरस्यामध्ये हेच तर वर्णन आहे. विदाउट हिम शी कॅनॉट एक्झिस्ट.
अँड विदाउट हर ही कॅनॉट मॅनिफेस्ट. हेच तर सगळ्याचं गमक आहे, हेच तर सगळ्याचं मर्म आहे. मग आता हा जो ज्ञान मार्ग आहे ना, हा ज्ञान मार्गामध्ये आत्मानात्म विवेक प्रधान असतो. ओळखता यायला पाहिजे प्रकृती काय, पुरुष काय, अपरा काय, परा काय, हे सगळं ओळखायला पाहिजे. आत्मा काय, अनात्मा काय, हा विवेक सगळ्यात महत्त्वाचा आहे, प्रधान आहे. त्याच्यामध्ये सुद्धा ज्ञाता, ज्ञेय आणि ज्ञान अशी 3 अंग असतात. जाणून घेणारी मी आहे, म्हणजे मी ज्ञाता आहे. काय जाणून घ्यायचं आहे? ज्ञान जाणून घ्यायचं आहे, आत्मा जाणून घ्यायचा, तो ज्ञेय आहे. आणि जेव्हा या ज्ञाता आणि ज्ञेयाला जाणलं, ती मधली जी प्रक्रिया आहे ते आहे ज्ञान. अशी 3 अंग आहेत. ती 3 अंग एकमेकामध्ये अगदी मिसळलेली आहेत, ती एकमेकापासून वेगळी नाही काढता येत. आणि म्हणून त्यांना म्हटलेलं आहे त्रिपुटी. ही त्रिपुटी केव्हा मावळून जाते, संपून जाते, जेव्हा ज्ञान होतं तेव्हा ज्ञाता शिल्लक राहत नाही, ज्ञेय शिल्लक राहत नाही आणि ज्ञानही शिल्लक राहत नाही. ते संपूनच जातं. बघा ना, त्या आत्म्यावर त्या अनात्म्याचं आवरण आलं, हे आपण पाहिलं. पहिल्यापासून बघतोय हा आत्मा तेजस्वी आहे, पण त्याच्यावर मळ साठला आहे, त्याच्यावर गंज साठला आहे, त्याच्यावर धूळ साठली आहे. कशाची? अनात्म्याची. त्यामुळे ती आत्मविस्मृती झालेली आहे. खरं माझं स्वरूप मला काही ओळखताच येत नाही आहे, इतकं विस्मरण झालेलं आहे. आणि मग ते वरवरचंच जरा खरं वाटतं, नाही का? वरवरची जी धूळ आहे, जो मळ आहे, जी माया आहे, तीच खरी वाटायला लागते. उस डोंगा परी रस नोहे डोंगा, काय भुललासी वरलिया रंगा. अशीच आमची अवस्था झालेली. आम्ही तत्व काही बघत नाहीत, आम्ही बाहेरच्या दिखाऊ गोष्टींना भुलत असतो. रंग कसा आहे, रूप कसं आहे, पॅकिंग कसं आहे, यालाच आम्ही भुलतो. आतमध्ये वस्तू काय आहे याचा विचारच केला जात नाही. आता हे दूर व्हायला पाहिजे. हा गैरसमज आधी काढून टाकण्यासाठी आचरायचा आहे, तो ज्ञान मार्ग आचरायचा आहे. आणि तेच तर मार्गदर्शन आपल्याला ह्या ओव्यांच्या माध्यमातून समर्थ करतात. हळूहळू हाताला धरून प्रत्येक पायरीवर आपण पहिला अभ्यास पक्का करायचा आहे, पुढच्या पायरीवर चढायचं आहे. अशा एक एक सोपान ओलांडत आपण त्या आत्मज्ञानाच्या दालनामध्ये पोचणार आहोत आणि साक्षात त्या आत्म्याचं दर्शन घेणार आहोत. आणि दर्शन घेतल्यानंतर कुठला तो आणि कुठला मी एकरूपच होऊन जायचं आहे त्याच्याशी. पण त्याच्यासाठी हा कठीण प्रवास थोडा समजून घ्यायला पाहिजे. खरं म्हटलं ना तर पुरुष हा द्रष्टा आहे आणि प्रकृती हे दृश्य. अगदी पतंजली मुनींनी सुद्धा हे प्रकृती पुरुष शब्द वापरले नाही आहे. त्यांनी म्हटलेलं आहे द्रष्टा आणि दृश्य. नाहीतरी हे डोळे माझे बघत नाही आहेत, त्याच्यामध्ये आत कोणीतरी तो द्रष्टा आहे, तो आत्मा आहे ना, तो द्रष्टा आहे. आणि मी जे बघते हे सगळं विश्व, हे सगळं दृश्य आहे. पण काय झालं, तो द्रष्टा आहे ना, तो प्रकृतीच्या नादी लागल्यामुळे तिच्यातच तो गुंतून पडला आहे. पण अंतर्मुख ध्यानाची पक्व अवस्था आहे ती म्हणजे समाधी. थोडं आणखीन एक एक पायरी आपण वर चाललोय. अंतर्मुख ध्यान करायचं. आपली इंद्रिय सारखी बाहेर धावतात, नाही का? पराईची खाणी व्यथृणच स्वयंभू. त्यामुळे ते सगळं बाहेरचं बघतात. डोळ्यांना फक्त बाहेरचं दिसतंय, कानांना बाहेरचं ऐकू येते, जिभेला रसनेला स्वाद येतोय, तो बाहेरचा आहे. आतमध्ये गोडी आहे. आतमध्ये एक अमृताचा तळ आहे, सरोवर आहे अमृताचं. ती गोडी चाकताच येत नाही या जिभेला. मग ही सगळी इंद्रिय बाहेर धावतात, त्यांना थोडं आत वळवायचे, अंतर्मुख प्रवास करायचा आहे. आणि अंतर्मुख ध्यानाची पक्व अवस्था, उत्तम परिपूर्ण अवस्था म्हणजे समाधी आहे. तिथे मात्र त्या पुरुषाला आपलं जे मूळ द्रष्टेपण आहे ते प्राप्त होतं. नाहीतर तो अडकलाय दृश्याच्या पसाऱ्यामध्ये. ती जसं भुलवते तसा तो भुलत जातो आणि तो अडकत जातो. पण त्याला तसं न अडकता त्या समाधी अवस्थेमध्ये गेलं की त्याला त्याचं मूळ स्वरूप लाभतं आणि मग तो खऱ्या अर्थाने द्रष्टा होतो. अजून एक ओवी बघूया. माया ज्ञाता ज्ञेय ज्ञान, माया ध्याता ध्येय ध्यान, माया हेची समाधान योगियाचे. कशी ही माया? आत्ताच आपण पाहिलं, ज्ञाता ज्ञेय आणि ज्ञान त्रिपुटी आहे. तशाच अनेक त्रिपुटी आहेत बरं का. ध्याता ध्येय आणि ध्यान.
ध्यानाला मी बसते तेव्हा ध्यान करणारी मी असते, म्हणून मी ध्याता आहे. ध्येय, कशाचं ध्येय आहे? समोर काहीतरी चित्र लावलेलं असतं, एखादं ओंकार आहे, एखादी मेणबत्ती आहे, एखादं निरांजन आहे, समई आहे, ते माझं ध्येय आहे. आणि ह्या प्रोसिजर जे आहे, प्रक्रिया जी आहे ते आहे ध्यान. तिथपर्यंत पोचण्याचं जे आहे ते ध्यान आहे. त्यामुळे ज्ञाता ज्ञेय ज्ञान, ध्याता ध्येय ध्यान, ही त्रिपुटीसुद्धा येते ती मायेच्याच कक्षेत येते, मायेच्याच अधिपत्याखाली येते. इतकंच नाही तर ध्यानाने जी साधणारी योग समाधी आहे ती सुद्धा मायेच्याच कक्षेत आहे. तुम्ही म्हणाला समाधी कशी मायेच्या कक्षेत येते? पण हे सुद्धा सगळं जे आपण शरीराच्या माध्यमातून जी समाधी साधतो ते सगळी मायेच्याच कक्षामध्ये आहे. आता ह्या ज्ञान मार्गामध्ये आत्मानात्म विवेक जमायला पाहिजे. घ्यायचंय काय आणि टाकायचं काय, त्याज्य काय आहे आणि ग्राह्य काय आहे, हे लक्षात घ्यायला पाहिजे. आणि मग या आत्मानात्म विवेकाच्या प्रक्रियेमध्ये ती 3 अंग जी आहेत ती एकरूपच होऊन जातात. ज्ञाता ज्ञेय आणि ज्ञान, ध्याता ध्येय आणि ध्यान एकरूपच होऊन जातात. त्यांना विलग करता येत नाही, एकमेकापासून बाजूला काढता येत नाही. आता समर्थांनी इथे म्हटलेलं आहे ही माया हेची समाधान, मायेला फार श्रेष्ठ स्थान दिलेलं आहे. तुम्ही म्हणाला काय सांगताय, मायाच तर भुलवते ना, मायाच तर आम्हाला अडथळा निर्माण करते ना. पण अहो, दुसरी गोष्ट अशी आहे की ही माया हेच समाधान आहे. मायाच आपल्याला जर नेऊ शकली तिथपर्यंत, त्या परब्रह्म स्वरूपापर्यंत, तर ती मायाच आहे. मायाच दूर करते आणि मायाच तिथे नेऊन पोचवते. हे कसं काय? आश्चर्य वाटेल किंवा तुम्हाला पटणार नाही कदाचित. पण बघा ना, आपण घराच्या बाहेर पडतो आणि घराला कुलूप लावतो. किल्ली एकच असते, त्याच किल्लीनी आपण या बाजूला केलं की ते कुलूप लागतं आणि बाहेरून आल्यावर आपण कुलूप उघडताना तीच किल्ली विरुद्ध दिशेने फिरवतो. मग एकच किल्ली काय नक्की काम काय करते? कुलूप लावायचं काम करते का कुलूप उघडायचं काम करते? अहो, दोन्ही करते ती. मग माया पण तशीच आहे. मायाला तुम्हाला परब्रह्मापासून दूर करते आणि परब्रह्मापर्यंत नेऊन सुद्धा पोचवणारी मायाच आहे. त्यामुळे तिला दोन्ही म्हटलेलं आहे. खरं तर मायेला कितीतरी संतांनी छळणारी म्हटलेलं आहे, दुष्ट म्हटलेलं आहे. ही माया आम्हाला त्या परब्रह्म स्वरूपापासून अलग करते म्हणून ती छळणारी असं म्हटलेलं आहे. तशी ती उपयुक्त सुद्धा तिला म्हटलेली आहे. त्रास देणारी पण आहे आणि हित साधणारी सुद्धा तीच आहे. मग आता फक्त आम्हाला काय जमायला पाहिजे? ती माया दोन्ही प्रकारची रूपं दाखवते, नाटकी येते तशी म्हटलं तर. पण तिचा उत्तम उपयोग करून घेता येणं हे आम्हाला जमायला पाहिजे. ती आहे तशीच आहे, ती दोन्ही रूपं दाखवते. मुळी कल्पना 2 रूपे तेच ल्याली. त्यामुळे ही खरंच आहे, ती सुविद्या पण आहे, ती अविद्या पण आहे. पण तिला आम्हाला आपलंसं करून घेता आलं पाहिजे. तिचा उत्तम उपयोग करून घेता आला तर मात्र ती लाभदायक ठरणार आहे. हेच माया लाभदायक ठरणार आहे. पण तिच्या आहारी नाही जायचं. तिच्या आहारी तुम्ही गेलात की मग ती त्रासदायक सुद्धा ठरेल. म्हणजे ही माया उपयुक्त पण आहे, उपकारक पण आहे आणि अडचणीत आणणारी सुद्धा आहे. आता सगळी साधनं जी आहेत ना, आम्हाला त्या परब्रह्म स्वरूपापर्यंत पोचण्यासाठी जी जी साधनं आहेत ती सगळी माईकच आहेत. पदोपदी आम्हाला अडथळे, पदोपदी. म्हणजे आम्ही आता बघा अभ्यास करतो, या वहीमध्ये लिहिलेलं आहे, त्या पुस्तकामधनं काही मी शोधलेलं आहे, या काय टी व्हीमधनं काही मला प्रवचनं ऐकायला मिळाली, मोबाईलमधनं काही माहिती मिळाली. पण ही साधनंसुद्धा मायेचीच आहेत. मोबाईल काय, टी व्ही काय, वही काय, पुस्तक काय, पेन काय, कागद काय, अहो माझी बुद्धीसुद्धा माईकच आहे. मग आता काय, सगळं माईकच आहे. हे सगळं मायेपासून बनवलं आहे. पण त्याच्या उपयोगाने आपल्याला त्या मायेचं अधिष्ठान आहे जे ब्रह्म, तिथपर्यंत नेणारी सुद्धा ही मायाच आहे. पण तिचा स्वामी आहे ना, ती आपल्याला बरोबर तिथपर्यंत, आपल्याला पत्ता शोधावा लागत नाही. ती बरोबर हाताला धरून त्या ब्रह्मापर्यंत आपल्याला नेणारी सुद्धा तीच आहे. आणि जेव्हा ही सगळी साधनांचं कामच संपून जातं, मग तिथे पोचल्यावर ती वही लागत नाही, ते पुस्तक नाही, ते पेन नाही, ती बुद्धीसुद्धा नको. त्यामुळे यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसासह, मन सुद्धा लागत नाही तिथे. काहीच गरज, कशाची आवश्यकताच भासत नाही.
सगळं संपून, ही साधनं संपून जातात. साधनाचं कामच संपलं जातं. आणि त्यामुळे जे जे माईक आहे, जे जे दृश्य आहे, त्याला कवटाळून नाही बसायचं. ते साधन आहे. तिथपर्यंत पोचण्यासाठी ती साधन आहेत. कधी ना कधी ते सोडूनच जायचे. आणि मग हे सगळं करताना म्हणायचंय, हिशेब झाला मायेचा, झाला निवाडा तत्वांचा, साध्य होता साधनाचा, ठाव नाही श्रीराम. साध्यापर्यंत पोचल्यानंतर परत ती साधनं कवटाळून बसायची नाही आहेत. ती वही पुस्तकं तिथे नाही लागणार. पण तिथपर्यंत पोचण्यासाठी तुमची बुद्धी तशी परिवर्तित होण्यासाठी त्याची गरज आहे. पुन्हा पुन्हा अभ्यास करायचा आहे, पुन्हा पुन्हा वाचायचं आहे. अभ्यासाने आपल्याला हे जमणार आहे. अभ्यासेन तू कौंतेय वैराग्येन च गृह्यते, असं भगवद्गीता सांगते. अभ्यास करायचाच आहे, पण अभ्यास हे सर्वस्व नाही आहे. अभ्यास हे साधन आहे. वही, पुस्तक, पेन्सिल, फाईल, रेकॉर्ड, गुगल, ही सगळी साधनं आहेत. पण तिथपर्यंत साधनं नाही न्यायची. साध्य होता साधनाचा, ठाव नाही, मग त्याचा उपयोगच नाही राहत. कारण साधना करणं, ध्यान करणं, समाधी करणं, अभ्यास करणं, ह्या साधनासुद्धा साधनच आहे शेवटी. त्यामुळे साधना माईक आहे आणि माईकाला कवटाळून बसायचं नाही. असं केलं तर त्या मायेच्या अधिष्ठानाचा, ब्रह्माचा अनुभव येणार नाही. तुमच्या हे जे इथलं साहित्य आहे ते तिथे उपयोगीच पडणार नाही. ते घेऊन जायचंच नाही आहे. ते तिथे निरुपयोगी आहे. त्यामुळे हे अधिष्ठानाचा अनुभव खरंच घ्यायचा असला, त्या परब्रह्माचं आत्मस्वरूपाचं दर्शन घ्यायचं असलं, तर साधनाचा त्याग करायलाच हवा. त्याला कवटाळून बसायचं नाही. पण साधन सोडून आत्ता द्यायचं नाही. कारण आत्ता आपली ही पहिली पायरी आहे. साधनाच्या माध्यमातूनच साध्यापर्यंत पोचायचे. पोचलो की मग ह्याच्यात काहीही गरजच नाही राहणार. आणि मग त्या ब्रह्माचा अनुभव घ्यायचा आहे. आता हे मनावर आधी आपल्या ठसायला पाहिजे. त्याच्यासाठी या ओव्या आता आपण ज्या अभ्यासला, माया ज्ञाता ज्ञेय ज्ञान, माया ध्याता ध्येय ध्यान, माया हेच समाधान योगी याचे. मग योगी याला समाधान कुठे मिळतं? परब्रह्मस्वरूप झाल्यानंतर. आणि म्हणून ह्या ओव्या म्हणायच्या, पण त्या यांत्रिकपणाने नाही म्हणायच्या बरं का. त्याच्यातला गर्भितार्थ लक्षात घ्यायचा. आपल्याला काय होतं, एखादी गोष्ट मुखोद्गत झाली की आपण ती भरा मेकॅनिकली म्हणत राहतो. तसं नाही. त्याच्यातला अर्थ लक्षात घ्यायचा आहे. पण साधक होण्यासाठी आधी सावध असावं लागतं. साधक हा दक्ष पाहिजे, जागरूक पाहिजे, सावध पाहिजे. पण ब्रह्म कसं आहे, ते एकमेव आहे, ते भेदरहित आहे. माया मात्र या भेदाने भरलेली आहे. ग्रंथ काय, वेदशास्त्र काय, अगदी पुराण काय, ईश्वर काय, सद्गुरू काय, हे सगळं म्हटलं तर माईकच आहेत. आचार्य म्हणतात की तू म्हणजे मी कोण आहे, मी गुरु पण नाही आहे, मी शिष्य पण नाही. गुरु नैव शिष्य. आपण आत्ताच पाहिलं ना, मनोबुद्धी अहंकार. त्याच्यात ते म्हणतात अहम नैव, म्हणजे मी गुरु पण नाही आहे आणि मी शिष्य पण नाही आहे. पण गुरु शिष्य म्हटलं तरी द्वैत आलं ना, दोनपणा आला. इथे द्वैतच सरून जातं. मग उपदेश करणाराही कोणी नाही, उपदेश घेणाराही कोणी नाही. उपदेश संपला की तो शिष्यसुद्धा शिष्य राहत नाही, तो गुरुस्वरूपच होऊन जातो. आणि इथे शिष्याने हीच मागणी केलेली आहे, मज दातारे ऐसे करावे, आपल्यासारखे मला व्हायचं आहे. आणि ते द्वैत तिथे संपून जातं. आणि गुरु तर आधीच मुक्त असतात. गुरुमुक्त, शिष्यमुक्त. आता आत्मा कसा आहे, एकमेवा द्वितीय असल्यामुळे दोन्ही एकाच ठिकाणी शेवटी पोचतात. आत्म्याच्या ठिकाणी द्वैत उरतच नाही आहे. पण त्यापूर्वी मात्र ही साधनं कशी असतात, अविज्ञाते परे तत्वे शास्त्राधीतिस्तु निष्फलाः, विज्ञातेपि परे तत्वे शास्त्राधीतिस्तु निष्फलाः. म्हणजे जर का त्याचा उपयोग झाला नाही तर ती शास्त्र निष्फळच ठरतात. तिथपर्यंत तुम्हाला पोचता आलं नाही. आणि जरी पोचलात तरीसुद्धा शास्त्र निष्फळच ठरणार आहे. पण म्हणून शास्त्र आत्ता सोडायची नाही आहे, त्याचा जरूर अभ्यास करायचा आहे. म्हणजे नदीच्या पलीकडे नावेतनंच जायचं आहे. पण नदीच्या पलीकडे गेलो मग नाव बुडवायची नाही आहे, इतरांना उपयोगी पडेल ना. मग इतरांना उपयोगी पडण्यासाठी, त्या पहिलं तीरावर जाण्यासाठी ती उपयोगी आहेच. तसंच आम्ही शास्त्राच्या पलीकडे गेलो, शास्त्र परंपराच्या पलीकडे जाऊन समजा आत्मदर्शन झालं, तरी हे बुडवायचं नाही आहे, हे टाकून द्यायचं नाही आहे.
कारण पुढच्या पिढ्यांना त्याचाच उपयोग होणार आहे. पुढच्या पिढ्या त्याच साधनांच्या आधारे तरुण जाणार आहेत, त्यांनाही ब्रह्मज्ञान होणार आहे. आणि म्हणून हे काहीही टाकायचं नाही, पण वेळ आली की ते सगळं टाकूनही द्यायचं. पण ती वेळ कुठली हे कळलं पाहिजे. आत्मस्वरूप परब्रह्मस्वरूप झाल्यानंतर कोणती वेळ हा विचारायचं प्रश्नच उरत नाही. ते ज्याचं त्याला कळतं आणि मग तेव्हा सगळ्याचा साक्षात्कार होतो आणि मग साधनाची गरजच पडत नाही. साध्य होता साधनाचा ठाव नाही श्रीराम, असं दासबोधामध्ये जे म्हटले ते अगदी सार्थ आहे, योग्य आहे. त्याचाच आधार घेऊया. या आपल्या आज आत्मारामाच्या मला वाटतं 14 ओव्यापर्यंत आले. दुसऱ्या समासातल्या 14 ओव्या. पुढच्या भागामध्ये आणखीन काही ओव्यांचा गहन तत्त्वज्ञान आहे, मला अगदी मान्य आहे. पण तरीसुद्धा हळूहळू अभ्यास केला तर आपल्याला निश्चितपणाने त्याचं काही प्रमाणात का होईना आकलन होईल. आकलन होता होता कधी तिथपर्यंत जाऊन पोचू कळणार सुद्धा नाही. आज इथेच थांबूया. जय जय रघुवीर समर्थ. शेवटच्या ज्या 2 ओव्या म्हणायच्या त्या म्हणूया, ज्या आपण नेहमी आत्मारामाच्या शेवटी म्हणतो त्या. मन हे श्रीराम जनी मेघश्याम, देही आत्माराम पाहे डोळा. पाहुनिया डोळा स्वरूपी मुरावे, वाचेसी असावे राम नाम श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ.